ते मिळणे हे सारे आश्चर्यकारक आहे. प्रत्यक्ष शिक्षण बेताचेच असतानासुद्धा सतत विचार चिंतन याच्या बळावर वेदांतसारख्या ग्रहण समजल्या जाणाऱ्या विषयातही प्रावीण्य मिळवणे, भाषापासून वृत्तपत्रापर्यंत वाचणे, त्यातील मर्म हृदयात साठवणे व या गोष्टी नाहीत बोलताना त्यांचा भ्रूषपणा जाणावे, तसंच त्या व्यसंगही प्रत्याला येईल. आधुनिक विज्ञानयुगात लागत असलेले प्रत्येक नव्या शोधापासून श्रुती प्रणीत सिद्धांत प्रणीत त्यांना ठाऊक नाही अशी गोष्ट दिसत नसे. महाभारत रामायण एवढेच नव्हे तर भागवत देवी भागवत व 18 पुराणे उपपुराणासुद्धा ते देत असलेले संदर्भ पाहिले म्हणजे त्यांना वाचून आपापसात केली होती असे म्हणावे लागेल. याविषयी स्तोत्र, दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत, तुकाराम भगाथा, शिवलीलामृत, व्यंकटेश स्तोत्र, सोमनाथ स्तोत्र त्यांच्यासारख्या आधुनिक पोथ्याप्रमाणे देखील त्यांना ज्ञात होती. इतकेच नव्हे तर त्यांचे अनेक वर्षाचे प्रलिशालीशीलन असल्यामुळे त्यातील अवतरणे आवश्यक जेव्हा ते उद्धृत करील असं संदर्भाला चपकाल बसेल तसेच बोल यांच्या मुखातून नेहमी निघत. एकदा प्रसाद मासिक या अंकामध्ये रुद्राक्षांसारखी संबंधित माहिती देणारा एक लेख प्रसिद्ध झाला होता. सदलेख मी स्वामींना वाचून दाखवला होता, पण त्यानंतर त्यांनी माहिती मुळे कुठे मिळतील हे सांगून टाकले. म्हणाले, आपल्याकडे देवी भागवत सार्थ आहे ते काढ, त्यात अमुक अध्याय काढ, त्यात तुला ही माहिती व त्याचा उपयोग मिळेल. त्याशिवाय शिवलीलामृत, काशीखांड, गौरीतंत्र वगैरे देखील संदर्भ रुद्राक्ष माहिती यांची विशेष विविध उपयोगासह स्पष्ट केली होती. स्मरणशक्ती ते लक्षात ठेवून सांगणे व विषय पूर्ण बाजूने समजावा, कारण विषय शास्त्रीय असो, सामाजिक असो किंवा आध्यात्मिक असो, त्यावर सर्व अंगोपांगाचे सामिनी माहिती नाही असे कधीच झाले नाही. म्हणून सर्वज्ञ होऊ शकतो असे म्हटले नसते तर मी विचारले असते, कसं शक्य आहे? वेळ, काळ व ज्ञान गणितात एक व्यक्तीच्या कुवती पलीकडे हे असे म्हटले जाते असते, पण स्वामी मात्र मला अपवादच करावा लागेल. या सर्वांची माहिती श्री स्वामींना आहे याची जाणीव बोलताना अगदी सहजपणे मिळत असे. अगदी साधी नेहमी सांगावी लागणारे तत्व, श्रद्धा असेल तर फळे मिळालेच पाहिजे असे असेल तरी त्याआधी योगांतर्गत मनाची फार मोठी शक्ती, तिला विकास गोष्टी अलीकडेच साधुसंत महात्मा चरित्र पुष्कळ गोष्टीपर्यंत अशी काही क्रमाने सांगत की ऐकणारा मुग्ध व्हावा. त्या गेल्यानंतर क्वचितच म्हणत, मला हे सर्व सांगावेच लागते. त्याची श्रद्धा दृढ झाली नाही तर अपेक्षित काम होणार नाही, पण काम होणे जरुरी आहे म्हणून त्याची श्रद्धा दृढ करण्याचे प्रयत्न करण्याखेरीज उपायच नव्हता. इतकेच, पण यामागे मनाच्या प्रचंड शक्तीचा कल्पना मनाची शक्ती वाढवत असते. ते अगदी देवसदृश्य वाटावी इतकी या गोष्टीचा अभ्यास व अनुभव असल्याखेरीज व श्रद्धा म्हणजे मानवी शक्ती काय काम करू शकेल याची निश्चित खात्री कल्पना असल्याखेरीज असे विश्वासाने बोलू यायचे नाही. यावरूनच वाटते की मनाच्या अगाध शक्तीचा प्रत्यय स्वामींना घडोघडी घेतला असावा. स्वामीच्या घडलेले प्रसंगाकडे, घटनेकडे व त्यांच्याकडे आलेल्या शरणार्थीकडे, त्यावर त्यांनी केलेल्या उपायाकडे नुसता एक ओझरता दृष्टी टाकला तरी आपल्या चटकन लक्षात येत जाते की गुरुचरित्र वर्णन केल्या श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहस्वरूपी गोष्टी आणि स्वामींच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीचे बराच साम्य आहे. गोकर्ण महिमा सांगून चांडळीचा उद्धार केला व नरसिंहवाडीचा महिमा सांगून इथे मुक्ती दिलेले अनेक पिशाच व त्या त्रासून वाचलेले अनेक लोक मला माहीत आहेत. आत्मघात करायला प्रवृत्ती झालेल्या जीवनाचा खरा अर्थ जाणून सांगून पोचलेले पाहिजेत. अवतार पवित्र कुळात होतो त्याप्रमाणे थोर विभूचा जन्म आचार विचार मानाने शुद्ध ठिकाणीच होतो. पोटदुखी बरी झाली पक्वान्न खाऊन तर इथे अनेक प्रकार बरे झाले. त्या सकृत संबंध न दिसणाऱ्या गोष्टी साईदेवाच्या वरदानाप्रमाणे येथेही एक साईदेव झालेला आहेच. कुणाला दारातला घेवडा उठून कुंभ दिला तरी इथे घेतल्या तुला एजन्सी मिळेल म्हणून सांगून ध्यानमनी नसेला एजन्सी देऊन एखादे कुटुंब सावरले. इतकेच नव्हे तर अशा उपायाने अनेक कुटुंबाची अन्नाला लागली. योगिनी कोण स्वगुरु पूजा घेत गोंगक पूजना दिसले. येथे योगिनी देवता दर्शन घेत हे निदान 3-4 व्यक्तींना जरी सांगणवले. वरदपिंड म्हणून कुणा मुलाला जिवंत केले. तसे पादुका तीर्थ देऊन बंद पडलेल्या नाड्या पुन्हा सुरू झाल्या. आज अजून हयात असून संसार कैद आहे. कधी राजवाडा, कधी भक्तांची झोपडी अशा अनुभव दौऱ्याच्या निमित्ताने यांच्यावर असताना आली आहे. भाकड म्हशीला दूध आले असे स्वामीने देखील आपल्या भक्तांच्या एकुल्यातल्या एक घेतलेला कुटुंबाचा आधार असलेला सर्वोद्धाराच्या म्हशीला दुभती केली माहिती पाहिली.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.